नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक खूप छान विषय तुमच्यासमोर मी आज मांडणार आहे. आता सगळीकडे चर्चेत आहे की गुरुभ्रमण, गुरुचा बदल. 1 जूनपासून गुरु बदलून कर्क राशीमध्ये येतोय. तर हा गुरु बदल जो आहे हा 12 महिन्यासाठी असतो. आत्ता हा जो कर्केतला गुरु आहे हा 1 जूनपासून हा 31 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण कर्क रास फिरून त्याच्यानंतर तो 2 महिने सिंह राशीत जाऊन परत तो 5 महिने जून महिन्यापर्यंत कर्क राशीमध्ये येणार आहे. असं भ्रमण गुरुचं होताना याला अतिचार गतीने जाणारा गुरु असं एक संज्ञा दिली गेली आहे. आपण आधी पहिलं बघायचं आहे की गुरु जे भ्रमण करतो ह्या गुरुचं काम काय आहे आपल्या कुंडलीमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये. कारण गुरु हा पंचमहाभूतापासून बनलेलाच ग्रह आहे. हा सर्वात मोठा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि कर्क राशीमध्ये हा पहिल्या पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणापर्यंत म्हणजे 3° 20 हा उच्चीचा असतो. कर्क रास ही आईची रास आहे आणि गुरुला पण गुरु माऊली म्हणतात. तो त्यामुळे प्रत्येक ग्रहाचं काम काय असतं, तो ग्रह जिथे असतो तिथे फळ देतो. तर हा कर्क राशीमध्ये उत्तम फळ देतो. कर्क रास चंद्राची, रविचंद्र मंगळ गुरु हा मित्रांचा ग्रुप, त्यामुळे चंद्राच्या म्हणजे मित्राच्या राशीमध्ये गुरु आहे. तो जिथे बघतो तिथेही शुभ फळ देतो. गुरुला दृष्टी 3 आहेत, 5वी, 7वी आणि 9वी. आणि गुरु हा नैसर्गिक शुभग्रह आहे. प्रत्येक शुभग्रहाला म्हणजे बुध, गुरु, शुक्र, चंद्र हे 4 शुभग्रह आहेत, नैसर्गिक शुभग्रह. यांना प्रत्येकाला दुसरी दृष्टी असते, तिला संपत्तिकारक दृष्टी म्हणतात. गुरु भ्रमणाने चंद्रापासून 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा इतक्या वेळा शुभ फळ देतो. काही काळ 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा असताना 12वा, 4था, 3रा, 10वा, 8वा येणारा ग्रह हा त्याच्या भ्रमणाचा काही काळ हा या गुरुच्या वेधात येतो. म्हणजे गुरुचं शुभ भ्रमण थोडं कमी प्रतीचं दाखवतो. कुंडलीमध्ये गुरु 3रा, 6वा आणि 11वा असेल तर त्याच्या समोर गोचरीनी जो ग्रह आहे तो त्याच्या शुभ परिणामाच्या वेधात येतो. पण ओव्हरऑल गुरु हा गुरु आहे, तो सर्वात मोठा शुभ ग्रह आहे. गुरु, शिक्षक, घर, शिक्षण, अपत्य, जोडीदार, मित्र, आरोग्य या सगळ्याचा तो कारक आहे. आणि त्यावर सगळ्यात जास्त उत्तम या गुरुचं आयुष्यामध्ये असणारं स्थान हे जर हा कर्क राशीमध्ये असेल तर आईसारखं उच्चीचा तिथे, हा धनु आणि मीन राशीत, स्वतःच्या राशीत माणूस आयुष्य भोगून समाधानी झाला की ज्या प्रकारे त्याचं वय येतं वानप्रस्थाचं आणि आत्माकारकाचं वय आणि वानप्रस्थाचं वय, या वयामध्ये माणसाला खरा आनंद घ्यायची इच्छा होते. जेव्हा शिक्षणाने माणसाला गुरु ज्ञानी करतो आणि खरं आणि आत्मिक समाधान मिळेपर्यंत माणसाला योग्य मार्गावर कर्म करायला लावतो आणि त्यातून आनंद देतो. स्वतःला आध्यात्मिक आणि आत्मिक आनंद मिळवण्यासाठी गुरुचं काम कुंडलीत महत्त्वाचं असतं. गुरुचं भ्रमण हे दरवर्षी रास बदलतो. गुरु 2021 ते 2025 मध्ये राहू आणि गुरु हे सतत एकमेकांच्या युतीत, दृष्टीत येत राहिलेत. कर्क गुरुवरही काही काळ मकरेतला राहू बघणारच आहे. मोक्ष त्रिकोणामध्ये हा कर्केचा गुरु आहे. गुरुचं आत्ताचं भ्रमण चर्चेत फार आहे, कारण युनिवर्समध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या माणसाच्या जास्तीत जास्त भल्यासाठी असाव्यात हा गुरुचा उद्देश आहे. मिथुनेमधला गुरु हा जास्त ऐहिक सुखाकडे होता, कारण बुध हा तृतीयातली ही रास अनुदित गोलार्धातली, त्यामुळे ऐहिक सुखाला महत्त्व देणारा होता. तर त्याची दृष्टी समोर धनुराशीवर पडत होती, उदित गोलार्धातल्या. त्यानंतर मध्येच 2 महिने हा कर्केचा गुरु आताही
मिथुनेचा गुरु कर्केत गेला तसा कर्केचा गुरु सिंहेत 2 महिने जाणार आहे. हा पंचमहाभूतापासून बनलेला सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्यामुळे कर्कगुरु मनाची बांधणी आध्यात्मिक करतो आणि सिंहगुरु आत्म्याची जाणीव देणारा असे हे 2 गुरु आहेत. संपूर्ण मोक्ष त्रिकोण आणि धर्म त्रिकोणामधून हे गुरु त्यांच्या दृष्टी आणि मुळात कलियुगामध्ये असणाऱ्या पार्श्वभूमीवर ह्या गुरुचं आत्म्याकडे 2 महिने मग परत कर्केमध्ये स्वतःच्या घरी येणारं असं हे भ्रमण मानवता धर्माला कर्केतून मकरेकडे सिंहेतून कुंभेकडे म्हणजे आत्म्याकडे नेणारं आहे. सर्वात मोठा हा पॉझिटिव्ह शुभग्रह असल्यामुळे आपण आता जे बघणार आहोत कोणत्याही रास आणि लग्नासाठी मोठ्या माणसासारखा घरातल्या गुरुतुल्य व्यक्तीसारखा हा फक्त पॉझिटिव्ह विचार करणारा ग्रह आहे. ज्ञान आणि त्यातून येणारं शहाणपण हे माणसाला कायम प्रगतीकडेच नेतं. तरुणांना ऐहिक प्रगतीकडे, मधल्या वयातल्यांना त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पद्धत पाहता त्यांच्या कामातून त्यांना काय प्रकारे समाधान मिळालं हे जज करणारा आणि विरक्तीच्या वयामध्ये 60-65 नंतर ऐहिक सुखांचं महत्त्व आपोआप कमी वाटणारा, आपल्या इतरांप्रतीचं काय काम आपल्याला करायचं आहे हे ठरवणारा आणि शेवटपर्यंत त्याचाच पाठपुरावा करत राहणारा माणूस असतो. जशी कुंडलीतली स्थिती, लग्नेश राशीचा स्वामी यांची स्थिती, त्याप्रमाणे गुरु स्वतःच्या कारकत्वाचे परिणाम आणि तसं काम माणसाकडून करवून घेतो. जेवढी कुंडली गुरुप्रधान किंवा कर्मप्रधान तेवढं गुरुचं फळ कर्मामधून उत्तम देणं हे शनीचं आणि गुरुचं काम माणसाच्या सफलतेला शहाणपणाकडून प्रगतीकडे कसं न्यायचं हे गुरुचं काम. त्यामुळे गुरु आणि शनी या दोघांची समान गरज माणसाला आहे. आत्ता कर्केमध्ये असणारा गुरु हा मनाच्या राशीत आहे, तिथून तो सिंहेमध्ये जाऊन परत येणार आहे, आत्म्याच्या राशीतून परत येणार आहे. त्याच्यामुळे ह्या गुरुला तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रगतीकडे जाताना अतिशय जास्त महत्त्व आहे. आपण बघणार आहोत प्रत्येक रास लग्नासाठी या गुरुचं भ्रमण प्रत्येक रास लग्नातल्या नक्षत्राप्रमाणे आणि वयोगटाप्रमाणे 20 ते 40, 40 ते 60 आणि 60च्या पुढच्या वयातल्या लोकांना कसं कसं फळ देणार आहे. 1 ते 20 वयापर्यंतच्या लोकांचं वेगळं मी दाखवणार नाही, कारण तोपर्यंत मूल आपल्या पायावर उभं राहिलेलं असतंच असं नाही किंवा जस्ट ते काम करायला लागलेलं असतं. तोपर्यंत ते त्याच्या आईवडिलांच्या पोषणावर किंवा त्यांच्या बरोबर असतं आणि त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे पूर्णपणे त्याचं एकट्याचं या भ्रमणाचं महत्त्व त्याला जाणवत नाही. आईवडिलांच्या बरोबरीने घराचंच सगळ्या प्रगतीकडे जाणारं महत्त्व त्या वयामध्ये दिसणार आहे. म्हणून प्रत्येक रास लग्नासाठी 20 ते 40, 40 ते 60 आणि 60 ते पुढच्या वयातल्या लोकांसाठी प्रत्येक रास लग्नातल्या प्रत्येक नक्षत्रासाठी हा गुरु कसं काम करणार आहे हे आपण बघणार आहोत. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक रास लग्नाचं तुम्हाला बघता येईल. पुढच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे मेष रास मेष लग्न, वृषभ रास वृषभ लग्नासाठी हे गुरुभ्रमण कसं फलदायी आहे. तोपर्यंत बाय बाय.